नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वीकारलं ना? स्वीकारावंच लागेल, कारण आजचा दिवस आहे मेरा किचन हम सबका है. आणि या किचनमध्ये आज आपण कसं करत असतो की जे नवीन प्रॉडक्ट्स असतात, बाजारात येतात, ज्यांचा संबंध आपल्या रोजच्या जेवणाशी आहे, असे प्रॉडक्ट्स बघून त्यांना इथे प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते लोकांपर्यंत जाईल, लोकांना त्याचा फायदा होईल, त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि गुरुमाऊलीचा काळा मसाला आज मी इंट्रोड्यूस करणार आहे. हा मी पहिले वापरला आणि वापरल्यानंतर म्हटलं की याची माहिती तुम्हाला मिळायला पाहिजे. यामध्ये आपण करणार आहे शेवभाजी, आणि या मंडळींना एक छान प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत जावं म्हणून हा प्रयत्न असतो. तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता, पण यामध्ये सुद्धा शेवभाजी छान होऊ शकते. हा मला लागलेला शोध आहे आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये, फक्त बारीक चिरलेला कांदा हवा. चला सुरुवात करू. आणि यामध्ये तेल, शक्यतो शेंगदाण्याचं तेल घेतलं तर जास्त मजा येईल. कारण कसं आहे, मी शेंगदाण्याचं तेल यासाठी इन्सिस्ट करतो की आपल्या ज्या मराठी भाज्या असतात महाराष्ट्रीयन, तर शक्यतो शेंगदाण्याचं तेल त्यामध्ये जर वापरलं तर त्याची चव जी असते ती जास्त छान वाटते, छान खुलून येते. आणि त्यात घाणीचं जर तेल असेल तर जास्त मजा. आपल्या माऊलीचे घाणीचं तेलसुद्धा उपलब्ध आहे आणि त्याच्याबद्दल मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं, आपण वापरले होतं. आणि या शेवभाजीची गंमत कशी आहे म्हणजे या मसाल्याची, की यामध्ये आलं लसूण वगैरे घालायचं नाही, फक्त कांदा परतायचा आहे आणि त्या मसाल्याची पेस्ट टाकायची, दॅट्स इट. जिरे, बारीक चिरलेला कांदा, याला छान परतून घ्यायचं, मंद आचेवर ब्राऊन होईस्तोवर. हा व्यवस्थित कुटलेला मसाला साधारण 2 चमचे आपण घेऊ. त्यामध्ये अर्धा चमचा माऊलीचं तिखट आणि थोडीशी हळद. यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याची पेस्ट बनवायची आपल्याला. पहिले ही जी घट्ट पेस्ट आहे ती या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची. आणि नंतर पातळ करायला गरम पाणी घालायचं. आता यामध्ये अजून एक काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला घालायचं मीठ, चवीनुसार मीठ. आता याला एक ऑप्शन म्हणजे काय, की जो कांदा आपण बारीक चिरून घेतला त्याऐवजी तुम्ही जर कच्चा कांदा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये, तर अजून ती ग्रेव्ही जी आहे ना ती थोडीशी अशी छान स्मूथ येईल. कसं मला असं आवडतं, तुम्हाला तसं आवडेल. यावर कोथिंबीर. आणि आता आपण सर्विंगची तयारी करू. त्यावर ही छान तुरकाटी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. गुरुमाऊली प्रॉडक्ट्सचे असे वेगवेगळे छान शानदार मसाले आहेत. त्यातला काळा मसाला पाहिला आपण, मालवणी मसाला पाहिला. यापुढे सुद्धा त्यांची जी रेंज आहे 10-12 मसाल्यांची, ती एक एक करून मी पहिले स्वतः टेस्ट करीन आणि मग तुम्हाला दाखवीन. चालेल ना? पण आजचा हा मसाला वापरून तुम्ही शेवभाजी नक्की करा. मसाला हवा असल्यास खालती जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधा. मसाला तुमच्या घरी येईल की नाही? येस. चला, नमस्कार. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि नोकरी मागणारे बनू नका, नोकरी देणारे बना. हो की नाही?